अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, कुंकू हे प्रत्येकाच्या घरात असतं। कुंकू हा असं कोणतंच घर नसेल की ज्याच्या घरात कुंकू नाही, आणि कधीही आपल्या घरातलं कुंकू, देवघरातलं कुंकू हे संपून द्यायचं नसतं। संपायच्या आधीच ते आपण आणावं। कधीही कुंकू घरातलं संपून द्यायचं नाही असं म्हणतात। तर बघा, हे कुंकू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। माता लक्ष्मीच्या अतिशय जवळची वस्तू आहे। माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं हे कुंकू आहे। तर याच कुंकवाच्या डबीमध्ये किंवा याच कुंकवाच्या करंड्यामध्ये आपल्याला एक अशी वस्तू ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहील। माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमी नांदेल आणि पैसा आपल्या घरात टिकेल। आपल्या पती पत्नीमध्ये जे वादविवाद असतात, गैरसमज असतात, ते कमी व्हायला मदत होईल। आपलं घर नेहमी सुखी राहील, समाधानी राहील। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला कुंकवाच्या डबीमध्ये ठेवायची आहे ती तर मी सांगणारच आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी कुंकू वापरताना किंवा कुंकू हाताळताना, ज्यावेळी आपण कुंकू लावतो त्यावेळी एखाद्या स्त्रीला कुंकू लावताना किंवा देवाची पूजा करताना, देवाला अर्पण वाहताना कुंकू, कोणत्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। बघा, ज्यावेळी आपण कुंकू लावतो, आपल्या कपाळाला कुंकू लावलेलं कुंकू हे आपल्या स्वतःच्या पैशाने विकत घेतलेलं असावं। बघा, कोणीतरी विकत दिलेलं गिफ्ट दिलेलं ते सिंदूर पेन्सिल वगैरे असतं किंवा एखादी डबी, कुंकवाची डबी ती छोटीशी मिळते बघा, ती एखाद्या वेळी आपल्याला गिफ्ट येते। एखादी सिंदूर पेन्सिल आपल्याला गिफ्ट येते आणि त्याच सिंदूर पेन्सिलनं आपण आपली भांगेत कुंकू भरतो किंवा आपल्या कपाळाला कुंकू लावतो। पण अजिबात आपल्याला असं करायचं नाही। एखाद्याने दिलेले गिफ्ट केलेली सिंदूर पेन्सिलनं किंवा कुंकूनं आपली भांग भरायची नाही किंवा आपल्या कपाळाला कुंकू लावायचं नाही। असं केल्याने काय होतं बघा, की आपल्या पतीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो असं म्हणतात। त्यामुळे ज्यावेळी पण आपण कुंकू स्वतःला लावणार आहे, ते आपल्या कपाळाला लावणार आहे, ते कुंकू आपल्या स्वतःच्या पैशानेच विकत घेतलेलं असावं, याची काळजी घ्यावी। बघा, त्यानंतर कोणती गोष्ट आहे, ज्यावेळी कुंकू आपण लावत असतो, म्हणजे कधीही बिना आंघोळ न करता आपल्याला कुंकू लावायचं नाही। बघा, आपण सकाळी उठतो, एखाद्या वेळेस आपल्या कपाळाला टिकली नसते, कुंकू नसतं। बघा, हल्लीचा काळ बदललेला आहे। पूर्वीच्या बायका केवढ्या मोठ्या मोठ्या कुंकू लावायच्या, पण हल्लीचा काळ बदललेला आहे आणि काळानुसार आपल्या बदलणं देखील गरजेचं आहे। पण उठल्यानंतर लगेचच आपल्याला कुंकू, म्हणजे बिना आंघोळीचा आपल्याला कधीही कुंकू लावायचं नाही। कुंकू ही अतिशय पवित्र गोष्ट आहे, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे आधी आपल्याला आंघोळ करायची आहे, देवाची पूजा करायची आहे आणि मगच आपल्याला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरायचं आहे। बिना आंघोळीचं कधीही आपल्याला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरायचं नाही। ही झाली दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट कोणती बघा, ज्यावेळी आपण कुंकू लावत असतो, भांगेमध्ये कुंकू भरत असतो, त्यावेळी आपण माता पार्वतीचं स्मरण करून कुंकू लावायचं आहे किंवा कुंकू भांगेमध्ये भरायचं आहे। असं केल्याने काय होतं बघा, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळतं असं म्हणतात। त्यामुळे आपण ज्यावेळी पण कुंकू लावणार आहे, संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळी बघा, आपण देवाला कुंकू वाहतो आणि आपण असं लावून घेतो, त्यावेळी माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि मगच आपल्याला कुंकू लावायचं आहे, जेणेकरून आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढेल, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळेल। तर ही झाली चौथी गोष्ट। त्यानंतरची कोणती गोष्ट बघा, ज्यावेळी एखाद्या वेळी सारखं जर कुंकू आपल्या हातून सांडत असेल किंवा तुमच्या घरात सारखंच कुंकू असं खाली पडत असेल, सांडत असेल, तर हे अशुभ लक्षण मानलं जातं। थोड्याच दिवसांनी आपल्याला एखाद्या संकटाचा सामना करावा लागणार आहे असं म्हणतात। त्यामुळे कधीही कुंकू हाताळताना, कुंकू लावताना, भांगेत भरताना ते खाली पडणार नाही, ते खाली सांडणार नाही, याची नक्की काळजी घ्या। ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। त्यानंतरची कोणती गोष्ट, ज्यावेळी आपण कुंकू देवाला अर्पण करतो, देवाला वाहत असतो, त्यावेळी किंवा आपण स्वतः ज्यावेळी कुंकू लावत असतो, एखाद्या स्त्रीला, ज्यावेळी बघा आपल्या घरात एखादी स्त्री येते, सवाष्ण स्त्री येते, तिला आपण कधीही बिना हळद कुंकू लावता पाठवून देतो का? अजिबातच नाही। ती आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे। बघा, त्या स्त्रीला कुंकू लावताना किंवा आपण स्वतःच्या कपाळाला कुंकू लावताना किंवा देवाला कुंकू वाहताना
नेहमी या अनामिकेचाच वापर केला पाहिजे। बघा, ही अनामिका असते, ज्या बोटात आपण अंगठी घालतो त्या बोटाचाच कुंकू लावताना नेहमी वापर करा। ज्यावेळी पण तुम्ही देवाला वाहताय त्यावेळी कुंकू असं अंगठा आणि या अनामिकेमध्ये चिमटीत धरा आणि मग कुंकू लावा। तुम्ही ज्यावेळी स्वतःला लावता त्यावेळी या बोटेनेच कुंकू लावा। एखाद्या स्त्रीला लावणार आहेत तर या बोटानेच तुम्ही तिला कुंकू लावा। कुंकू लावताना कधीही हे तर्जनी, मध्यमा किंवा करंगळी किंवा अंगठा अजिबात यांचा वापर करायचा नाही। अनामिकेनेच तुम्हाला कधीही कुंकू लावायचं आहे। त्यानंतरची आता शेवटची गोष्ट कोणती बघा, तर कुंकवाच्या डबीत किंवा कुंकवाच्या करंड्यामध्ये अशी आपल्याला कोणती गोष्ट ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमी राहील, नेहमी वास करेल, तर ती वस्तू आहे ते म्हणजे 1 रुपयाचं नाणं। बघा, आपल्या घरात, आणि ही एकदम साधी गोष्ट आहे जी की आपल्याला सगळ्यांनाच पॉसिबल होईल। असं काही मोठं काही करावं लागणार आहे, मोठी कोणती वस्तू आहे जी आम्हाला शक्य नाही, पॉसिबल नाही, असं काही आहे का? अजिबात नाही। 1 रुपयाचं नाणं सगळ्यांकडे असतं। ते 1 रुपयाचं नाणं आपल्याला आपल्या कुंकवाच्या डबीत ठेवायचं आहे। असं केल्याने काय होतं मी तुम्हाला सांगते। तर माता लक्ष्मीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे। बघा, तर कुंकवाच्या डबीत 1 रुपयाचं नाणं ठेवल्याने काय होतं बघा, तर जे पती पत्नीमध्ये जे वाद असतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काही वाद असतात, ते पती पत्नीमधील वाद संपायला किंवा संपुष्टात यायला मदत होते। त्यानंतर माता पार्वतीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो, माता पार्वती आपल्यावर प्रसन्न राहते। त्यानंतर बघा, जे आपल्यात गैरसमज असतात, मतभेद असतात, वादविवाद असतात, ते सुद्धा संपुष्टात येतात असं म्हणतात। आणि हे पती पत्नीमधील वाद संपुष्टात येऊन त्यांच्यात प्रेम वाढतं असं देखील म्हणतात। तर या अगदी छोटीशीच ही गोष्ट आहे, अगदी छोटासा उपाय आहे किंवा सेवा आहे, सेवा म्हणण्यापेक्षा उपाय आहे असं म्हटलं तरी चालेल। तर एवढी मोठी काही गोष्ट नाही, छोटीच गोष्ट आहे, पण त्याचं महत्त्व खूप मोठं आहे। प्रत्येक घरात काही ना काही, प्रत्येक पती पत्नीमध्ये वाद होतात, विवाद होते। मग ही छोटीशी गोष्ट, सेवा, उपाय करायला आपल्याला काय जातं, तर ही तुम्ही छोटासा उपाय नक्की करा। तुमच्या घरातल्या कुंकवाच्या डब्बीमध्ये 1 रुपयाचं नाणं नक्की ठेवा, जेणेकरून माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न राहील। तुमच्यामधले जे वादविवाद आहेत ते सुद्धा संपुष्टात येतील, माता पार्वतीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील। तर अगदी छोटीशीच माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।